सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक आणि रूट मार्च संपन्न। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणतीही सूचना घटना घडू नये याकरिता पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत आज विशेष मोहीम राबवण्यात आली। सावनेर येथील गांधी चौक परिसरात सायंकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान दंगा नियंत्रण योजनेचे प्रात्यक्षिक, मॉक ड्रिल आणि भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। या मॉक ड्रिलद्वारे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ढाल, लाठी आणि हेल्मेटसह सज्ज होऊन आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे, जमाव नियंत्रण, दंगल सदृश्य परिस्थिती हाताळणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले। हा रूट मार्च सावनेर शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आला। यामध्ये नगर परिषद क्रीडा मैदान सावनेर येथून सुरू झालेला रूट मार्च होळी चौक, जामा मस्जिद, मडकी चौक, जयस्तंभ चौक, गडकरी चौक, गांधी चौक मार्गे थेट पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आला। रूट मार्च आटोपल्यानंतर गांधी चौक येथे मॉक ड्रिल घेण्यात आले। या दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी दंगा नियंत्रण साहित्य, सुरक्षा उपकरणे तसेच शस्त्रांसह विविध संवेदनशील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा सराव केला। सण उत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवणे, वाहतूक नियंत्रित करणे, संशयास्पद व्यक्तींवर बारीक लक्ष ठेवणे आणि अफवांवर नियंत्रण ठेवणे यासारख्या तात्काळ कारवाई करण्याबाबत आवश्यक त्या सूचना यावेळी देण्यात आल्या। नागरिकांनी आगामी सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सहकार्य करावे व कोणत्याही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। सदर दंगा नियंत्रण योजनेचे प्रात्यक्षिक आणि रूट मार्च नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्की यांच्या मार्गदर्शनात पार पडले। सावनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या नेतृत्वाखाली सावनेर उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन म्हणजे सावनेर, कळमेश्वर, खापा आणि केळवद येथील मुख्य अंमलदार, मुख्य अधिकारी येथील दंगा नियंत्रण पथकाचे पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 चे अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड यांनी हे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पाडले। या दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक आणि रूट मार्च मध्ये एकूण 6 पोलीस अधिकारी, 49 पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाचे 1 अधिकारी आणि 25 अंमलदार तसेच होमगार्ड जवान उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी।